मोडक इंटरनॅशनलची स्कूल साईडनं आली आणि बाळाला आणि मम्मीला चिरडून समोर गेली. तरी बस चालकापाशी विदाउट लायसन, नो परमिशन, बस मालकाला इंटिमेशन कुठलंच नाहीये, त्याच्याकडे माहिती नाहीये. माझा भाचा आज जिवंत जागेवर गेलेला आहे. लहान मुलं तिथं आहेत. आज माझा भाचा मी गमावलेला आहे. तर समोरल्या बाळांचं काय? आज सर्व आई वडील बाळाला शाळेत सोडून आपण जे काही ड्युटी असेल कामासाठी आपण बाहेर जातोय ते कोणाच्या जीवावर, कोणाच्या भरोशावर आपण शाळेत पाठवायचं. बाळाचं नाव साईनाथ तुळशीराम बंगारे, न्यू मोडक स्कूलमध्ये आहे. त्याची मम्मी आणि बाळाला मम्मी शाळेत सकाळी सोडत होती. मोडक इंटरनॅशनलची स्कूल साईडनं आली आणि बाळाला आणि मम्मीला चिरडून समोर गेली. तरी बस चालकापाशी विदाउट लायसन, नो परमिशन, बस मालकाला इंटिमेशन कुठलंच नाहीये, त्याच्याकडे माहिती नाहीये. अत्यंत गंभीर असे आरोप तुम्ही लावलेले आहेत. शाळेचा प्राध्यापक त्यांच्याकडे कुठलं रेकॉर्ड नाहीये, शाळेच्या संस्थापकाकडे कुठलं माहिती नाहीये, रेकॉर्ड नाहीये. बस चालक कोण, ड्रायव्हर गाडी चालवतोय, कोण हे करतोय. माझा भाचा आज मी गमावलाय. तरी शाळेचा संस्थापक, शाळेचा मुख्याध्यापक, प्राध्यापक किंवा बस चालक किंवा बस मालक या ठिकाणी मदतीला धावून कोणीच आले नाही आतापर्यंत. सकाळी 8 वाजता घडलेली आहे. माझा भाचा आज जिवंत जागेवर गेलेला आहे. त्यांचं कर्तव्य काय? माझं बाळ आज मी गमावलं, त्याची मम्मी पण गमावण्याच्या मागे लागलेली आहे. तेच मी बोलतो, आई वडील तर पप्पा पण जायच्या मागे लागले. तरी पण हे झोपेत आहेत का? कोणाच्या जीवावर शाळेत